रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुक्काम पोस्ट मोर्डे येथील कोकण कन्या कोकणची लोककला टिपऱ्या फुगडीमधील शाहीर म्हणून काम करणाऱ्या शक्तिवाली शाहीर कुमारी सोनाली महादेव सनगले अतिशय दिलदार, निस्वार्थ, कष्टाळू, मितभाषी, मनमिळावूक आहे. सर्व गुण संपन्न प्रतिभाशाली अशा शाहीर कुमारी सोनाली सनगले प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न. कला ही ज्याच्या त्याच्या ठाई उपजत असते असं मानलं जातं, पण कला, विद्या, शास्त्र यापैकी कोणत्याही क्षेत्रात साधलेला पर्याय नसतो. कुमारी सोनाली महादेव सनगले हे संगमेश्वर तालुक्यातील एका वयांकित नाव टिपऱ्या फुगड्या या प्रकारात स्वतः गायन करून आपली कला जोपासत आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. देवादिकांच्या रंगदरबारातही ज्या कलेने मानाचे स्थान मिळवले आहे ती कला म्हणजे नृत्याविष्कार. म्हणूनच या कलेला रसिकजनांना अनुभव देण्यासाठी गुरुवर्य वस्ताद नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सोनालीने टिपऱ्या फुगड्या या कोकणात कलेला खऱ्या अर्थाने धडे गिरवले. या वर्षीपासून सोनाली महादेव सनगले या टिपऱ्या फुगड्या प्रकारात आपली कला सादर करतायत. वयाच्या 17व्या वर्षी आपल्या कलेतून संगमेश्वर तालुक्यात मोर्डे गावासहित संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आपली कला सर्वतोपरी रसिकजनांना अर्पित करतायत. शिवाय सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून सोनाली यांनी एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी यामार्फत आपल्या मधुर आवाजात महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक सहित तालुका, जिल्हा सहित महाराष्ट्रामधील रसिकजनांची मनं जिंकली आहेत. स्थानिक तालुका, जिल्हा स्तरावर अगदी मार्लेश्वर नगरीत सोनाली सनगले यांच्या गायनाची रसिकांना भुरळ घातली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे गाऊन रसिकांना तृप्त करून त्यांची मनं जोपासण्यात सोनाली हिने सर्वांची मनं जोपासली आहेत. टिपऱ्या फुगड्यांमध्ये स्वतः भाग घेऊन स्वतः गायन करून समाज यांच्यातील स्नेहबंध दृढ व्हावा म्हणून आपलं जीवन हीच आपली साधना करणाऱ्या सोनाली महादेव सनगले या तपस्विनींना नवदुर्गातील अंबादेवी म्हणायला काहीच हरकत नाही. संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे गावातील सत्याची वाडी येथील ती रहिवासी आहे. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोर्डे नंबर 1 येथे तर शिवाजी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आपले 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर आता 8वे सप्रे महाविद्यालय देवरुख येथे 11वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिने आपल्या आई वडील आणि 4 बहिणी यांचा विश्वास संपादन करून आपलं वस्ताद नाना शिंदे यांच्या प्रेरणेने आज आपली कला जोपासत आहे. त्याचबरोबर त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. ढोलकीपट्टू मानव कोटकर, प्रतीक शिवगण, रोहन गोताड, पप्पू आगरे, ऑक्टोपॅड ओमकार बंडागळे, श्रीधर राऊत, कीबोर्ड शुभम गुरव, यश शिर्के यांच्या समवेत गायक सोनाली आणि सहकारी रिया घाटकर, कोयल सनगले, हर्षाली घाटकर, रिया राबाडे, नव्या घाटकर, नंदिनी राबाडे, उज्ज्वला राबाडे, रुद्रिका राबाडे या सर्व युवती सोनाली सनगले या तरुण युवतीला चांगले सहकार्य करतात. टिपऱ्या फुगड्या या कोकणाच्या कला प्रकारात आज सोनाली या मोर्डेसारख्या ग्रामीण भागात राहून आपले शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणात कोणतीही हालगर्जीपणा न करता शिक्षणासोबत टिपऱ्या फुगड्यासहित आपल्या गायनामध्ये स्थान निर्माण केलंय. आपले आई वडील वस्ताद यांचे नाव जिल्हा, तालुका, गावासह वाडी वस्तीत कमी वयात सुद्धा कोरलंय. आज या कलेला महाराष्ट्र शासनाने शासन दरबारी नोंद करून कोकणची लोककला म्हणून मान्यता देऊन या लोककलेला न्याय द्यावा. सोनालीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या या तरुण युवतीला शासन यांनी लोककलाकार म्हणून गौरव करावा. एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी या मंडळाने लोकजागृती करत विविध उपक्रम हाती घेतले म्हणून त्यांचासुद्धा गौरव होणं आवश्यक आहे, जेणेकरून सोनालीसारख्या तरुण युवतीला रोजगार मिळेल, तिच्या सर्व सहकार्यांना शासन स्तरावर न्याय मिळेल. सोनाली आपल्या गायनातून व्यसनमुक्तीपर गाणी गाऊन जनजागृती करते. मोर्डे, वांझोले, साखरपा, मारळ, अंगवली, देवरुख, कणकाडी, लांजा, रत्नागिरी, गुहागर, मार्लेश्वर, गणपतीपुळे सहित आज सोनाली यांच्या फुगड्या टिपऱ्या या कलेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांचे सातत्याने होणारे प्रयोग आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळते. आज मोर्डेसारख्या ग्रामीण भागात राहून त्या देवरुख शहरात आपलं शिक्षण पूर्ण करायला येत आहे. त्यांचे आई वडील यांच्या 4 बहिणी यांना सोबत घेऊन शेती व्यवसाय करतात. आई वडील यांना त्यांच्या उतारवयात सुद्धा मुली त्यांना चांगला हातभार लावतात. आज सोनाली यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी गरीब आहे पण मनाने खूप श्रीमंत आहे असं त्या आवर्जून उल्लेख करतात. साधं सरळ व्यक्तिमत्व असणारी एक 17व्या वर्षात आपलं नाव रोशन केलंय.
अंगवली, लाखनवाडी आणि परिसरात गेल्या 2 महिन्यात 25च्या वरती प्रयोग तिने सादर केलेत. गुरुवर्य आणि शिष्य नातं काय असतं तिने कमी कालावधीत आपल्या गुरुवर्य यांचा विश्वास संपादन करून दाखवून दिलाय. गुरुवर्य नाना शिंदे यांची मोलाची साथ त्यांना मिळते. या सादाला घराण्याची शक्तीवाल्या शाहीर आहेत. त्यांना लागेल ती मदत चैतन्य युवा मंडळ लाखनवाडीचे अध्यक्ष संदीप लाखन करायला तयार आहेत. कारण संदीप लाखन हे सुद्धा सदालाल घराण्यातील शक्तीवाले शाहीर आहेत. मोर्डेमधील सोनाली सनगले या गायिका आहेत. त्यांना टिपऱ्या फुगड्या किंवा कोणत्याही क्षेत्रात मदत लागली तरी ते करण्यास तयार आहेत. तसेच पत्रकार संदीप गुडेकर यांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची ग्वाही दिली आहे. तसेच त्या कुणबी समाजातील युवती आहेत. कुणबी समाज बांधव त्यांच्याकडून सुद्धा त्यांना पाठिंबा मिळतोय. लहानपणापासून कलेची आवड असल्यानं आपल्याला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं असं काहीतरी करण्याची भावना शाहीर कुमारी सोनाली यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी वेगळं असं करायचंच असा त्यांनी मनाशी निश्चय करून आलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं करत आपल्या शाहिरीचा छंद जोपासलाय. त्यामुळे होतकरू नवोदित कलाकारांनी या संधीचं सोनं करत आपल्या अंगी असलेले कलागुण रसिकांसमोर सादर केले तर नक्कीच यश पदरात पडते, असे शाहीर कुमारी सोनाली सनगले आवर्जून बोलताना सांगतात. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्याचं भान त्यांना आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाची सेवा करणं, रसिकांची सेवा करणं हे जणू काही आपले आद्य कर्तव्य ठरावे. समाजाची सेवा न रसिकाची सेवा करण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नशिबी येत नसतं. पण शाहीर कुमारी सोनाली यांना हे भाग्य कोकणच्या लोककलेतून माध्यमातून मिळालंय. त्या शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः कोकणची लोककला विभाग हा त्यांचा जास्त आवडता विभाग असल्यानं शाहीर कुमारी सोनाली यांनी शक्तीवाली शाहीर म्हणून मान मिळवलाय. शिस्तबद्ध पद्धत, अनोखी तालीम, हौशी रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार आणि उत्कृष्ट गायिका अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या क्षेत्रात काम करत असताना घरच्यांना फारसा वेळ देणं फारसं शक्य होत नसलं तरी त्यांना कठीण परिस्थितीतही साथ देणारे त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतं. तसेच लहानपणापासून आईवडिलांनी घडवलेल्या कडक शिस्त आणि संस्कारामुळेच हे सर्व करणं शक्य होत असल्याचं मत शाहीर कुमारी सोनाली व्यक्त करतात. भावंडे पण मला खूपच सांभाळून घेणारी लाभली असून असेच आई वडील भावंडे सर्वांनाच मिळायला हवीत अशीही त्या आवर्जून सांगतात. समाजसेवा, रसिक सेवा हीच ईश्वर सेवा मानून शाहीर कुमारी सोनाली जमेल तशी जनसेवा करत आहेत. समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष होत असलं तरी त्यांच्या या जनसेवेला सर्वांचा हातभार आहे. कधीही न थकता हसतमुखाने काम करणं हे शाहीर कुमारी सोनाली यांचं वैशिष्ट्य आहे. हसरा व प्रसन्न चेहरा, निस्वार्थी, निर्गवी आणि सदैव मदतीला तयार असणाऱ्या शाहीर कुमारी सोनाली सर्वांनाच आवडतात. प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निस्वार्थी सेवा करणारी माणसं लागतात, जी आजच्या घडीला दुर्मिळ झाली आहे. आणि मग शाहीर कुमारी सोनाली यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करून घ्यावा व आपला ग्रुप सर्वांच्या सहकार्याने मजबूत उभा राहावा असं वाटतं. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं माझ्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरून प्रेम व मार्गदर्शन यामुळेच कोकणची लोककला व जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असं शाहीर कुमारी सोनाली आपल्या मित्रपरिवार यांना सांगतात. लहान वयात शाहीर कुमारी सोनाली ताल-सूर यांचा संगम साधत गायन करत असल्यानं रसिकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणार यात शंकाच नाहीये. कुमारी सोनाली कोकण भूमिपुत्री आहेत याचा प्रत्येक कोकणवासियाला अभिमान आहे. कोकणची कोकिळा असं त्यांना म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. रंगभूमी म्हटलं की कलाकार हा आपण कोणीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र शाहीर कुमारी सोनाली याला अपवाद आहेत. सरळ साधे राहणीमान असलेल्या शाहीर कुमारी सोनाली आपल्या गाण्यातून मात्र जनकल्याणकारी विषयावर गायन करून जनप्रबोधन करतात. असेच कार्य सातत्याने त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून होत राहण्यासाठी कोकणवासी भूमिपुत्रांनो शाहीर कुमारी सोनाली महादेव सनगले यांच्या या टिपऱ्या फुगडी कार्यक्रमाला दाद द्यायला हवी, जेणेकरून शाहीर कुमारी सोनाली सारख्या तरुण गायिकेला महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या जनकल्याण योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची निवड होईल. गरज आहे ती फक्त रसिक मायबाप यांच्या प्रेमाची, सहकार्याची. आम्ही सामाजिक क्षेत्राचं भान असलेल्या शाहीर कुमारी सोनाली सनगले यांचे कार्य पाहून इतकेच म्हणू इच्छितो. कुमारी सोनाली सनगले यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बातमीदार माझासाठी शांताराम गुडेकर, कोकण.